रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता एकमेकांचे व्हिडिओ काढण्याच्या धमकीपर्यंत पोहोचलाय। आमच्याकडे गुवाहाटीतल्या हॉटेलचे व्हिडिओ आहेत असं उत्तर दादा गटाच्या सूरज चव्हाणांनी दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी थेट सुनील तटकरेंचेच व्हिडिओ काढण्याची धमकी दिली आहे। जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो, एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं। त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला। जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली असली खासदारकीच्या वेळेला मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा। त्यांनी चॅलेंज करण्याच्या नादामध्ये उघड पडू नये। जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये। ऐतिहासिक बहुमत मिळूनही पदांसाठी महायुतीत ऐतिहासिक वाद रंगतायत। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्रीपद नाही भेटलं म्हणून नेत्याच्या समर्थकांनी जाळपोळ केल्याची घटना घडली। त्यानंतर आता पुन्हा त्याच पालकमंत्री पदासाठी रंगलेलं राजकीय युद्ध एकमेकांचे व्हिडिओ काढण्याच्या धमकीपर्यंत, महादेवाच्या मंदिरात शपथा घेण्यापर्यंत आणि कुणाचे किती बाप याचं चॅलेंज देण्यापर्यंत पोहोचलंय। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गटाचे गोगावले आक्रमक झाल्यानंतर अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंचं पालकमंत्री पद स्थगित केलं गेलं। त्यावरून रंगलेल्या शाब्दिक युद्धात आता शिंदे गटाच्या आमदारांनी थेट सुनील तटकरेंचे व्हिडिओ काढण्याची धमकी दिली आहे। त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल झाला। हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे। अजून खूप त्यांना शिकायचं आहे। पट्टा बांधून कोणी सोडतं ती परिस्थिती त्यांनी करू नये। आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो, त्यांनी सबोरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे। जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो, एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं। शिंदे साहेबांनी सुद्धा या तिघांना वेळीच आवर घालावा, नाहीतर ह्याचे जशास तसं उत्तर आपल्याला भेटेल। कनकेश्वरच्या मंदिराची आख्यायिका अजून त्या लोकांना माहिती नसेल तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र शेठ, राजाभाऊ आणि महेश आमची तयारी। आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक जरी चूक झाली असली खासदारकीच्या वेळेला आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा। हा माझा चॅलेंज आहे आमचा। भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील। त्यांनी चॅलेंज करण्याच्या नादामध्ये उघड पडू नये। जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये, त्याची काळजी त्यांनी घ्यावी। उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघड पाडून गोगावलेने घेऊ नये। महायुतीत रायगड, नाशिक, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद रंगलाय। रायगडचं पालकत्व आधी अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंना तर नाशिकचं भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं। यावरून महायुतीत वाद उफाळताच रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद स्थगित केलं गेलं। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ इच्छुक होते, मात्र ते शिंदे गटाच्या प्रकाश आंबेडकरांना मिळाल्यानं मुश्रीफांची नाराजी कमी झालेली नाही। मोठी मोठी खाती मिळूनही नेते मंडळी पालकमंत्री पदासाठी इतके आग्रही असण्यामागे काय आरोप होत आहेत ते समजून घेऊया। पालकमंत्री हा एक प्रकारे जिल्ह्याचा मुख्यमंत्रीसारखा असतो, कारण जिल्ह्यातल्या साऱ्या निधीच्या वाटपाचे अधिकार पालकमंत्र्याला असतात। डीपीसीचा निधी म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष पालकमंत्री असतो। 2023 ते 24 या वर्षात सर्व जिल्ह्यांना डीपीसीचा निधी म्हणून तब्बल 13,446 कोटी रुपये देण्यात आले होते। जिल्ह्यांचं क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि आर्थिक विकास या निकषावर जिल्ह्याला निधी द्यावा असा नियम आहे। मात्र गेल्या काही वर्षात या नियमांना फाटा दिला गेलाय। बलाढ्य नेतेच आपापल्या जिल्ह्यात भरघोस निधी नेत असल्याच्या चर्चा वारंवार होत राहतात। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.